नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूबचा थंबनेल वाचत असेल तर एस-टी महामंडळातर्फे पुन्हा एकदा एक नवीन योजना आणण्यात आली आहे। आणि आता मित्रांनो, जर तुम्हाला एस-टीचा प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC कार्ड असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला इथे प्रवास करता येऊ शकतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की NCMC कार्ड नेमकं कोणाला लागणार आहे, याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, याचं रिचार्ज कसं करायचं आहे, कुठून तुम्हाला मिळेल, या संबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। तर बघू शकता मित्रांनो, आता आपल्या राज्याचे जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक, तर यांच्या एक्स अकाउंटवरती इथे तुम्हाला याबद्दलची माहिती दिसू शकते। तर 19 फेब्रुवारी 2026 रोजीची ही माहिती आहे। तर एस-टी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या प्रवासात आता तंत्रज्ञानाचे नवे पाऊल टाकले आहे। रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस-टी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC ही प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड आता अनिवार्य असणार आहे। या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारांमध्ये आता नोंदणी मोहीम सुरू होणार आहे। विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी, पुरस्कारार्थी व पत्रकार आदींना या सेवेचा लाभ इथे घेता येईल। एस-टीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे। तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होत आहेत। नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे। तर अशा प्रकारची इथे माहिती देण्यात आली आहे। तर हे कार्ड नेमकं कोणाला लागणार आहे आता जाणून घ्या। विद्यार्थी असोत, ज्येष्ठ नागरिक असोत, महिला, दिव्यांग प्रवासी, पुरस्कारार्थी व पत्रकार म्हणजे ज्यांना तिकिटामध्ये सवलत मिळते अशा सर्व लोकांसाठी हे लागू असणार आहे। उदाहरणार्थ, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना 50% सवलत आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे कार्ड लागणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना लागणार आहे, विद्यार्थ्यांसाठी प्रवासामध्ये सवलत असते तर त्यांच्यासाठी सुद्धा हे कार्ड अत्यावश्यक असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण आधी काय जाणून घेऊ। आता कार्डची वैशिष्ट्ये नेमके काय आहेत, त्याला किती रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे, रिचार्ज कुठे करायचं आहे, याविषयीची सविस्तर माहिती घेऊयात। तर आता मित्रांनो, जर तुम्हाला नवीन कार्ड जर काही घ्यायचं असेल तर तुम्हाला 199 रुपये इथे चार्ज भरावा लागणार आहे GST सहित। आणि जर का तुमच्याकडे जुने स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करून तुम्हाला हे 149 रुपयांमध्ये मिळणार आहे। आता वॉलेट मर्यादा म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये कमीत कमी रक्कम तुम्ही 100 रुपये टाकू शकतात आणि रिचार्ज करताना 50 रुपयांच्या पट्टीमध्ये तुम्हाला रिचार्ज करावं लागेल। म्हणजेच मित्रांनो, 100, 150, 200, 250, 300 अशा प्रकारे तुम्ही इथे रिचार्ज करू शकता। म्हणजेच मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला 100 रुपये याच्यामध्ये रिचार्ज करणं अनिवार्य आहे। आता रिचार्ज कुठे करायचा, तर ETIM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज। तर मित्रांनो, यासाठी आता जे काही एस-टी महामंडळ आहे तर त्यांनी त्यांच्या प्रत्येक बस डेपोमध्ये आता एजंट नियुक्त केले आहेत। तर त्यांच्याकडून तुम्ही कार्ड घ्यायचं आणि रिचार्जसोबत सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून करू शकता। आणि जर का तुम्हाला ऑनलाईन रिचार्ज करायचं असेल तर तुम्ही त्याचं आता पुढे ॲप येईल, त्या ॲपच्या माध्यमातून रिचार्ज करू शकता किंवा तिथे आगारामध्ये तुम्हाला ATIM मशीन असेल त्याच्यावर तुम्ही ते रिचार्ज करू शकता किंवा अधिकृत संकेतस्थळ म्हणजे वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो रिचार्ज करू शकता। तर त्यानंतर नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा। आता जर का तुम्हाला इथे हे कार्ड घ्यायचं असेल तर त्यासाठी आता ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत। बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। तर अशा प्रकारची माहिती इथे आपले जे काही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहे त्यांच्याकडून इथे दिली गेली आहे। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता फायदा आणि तोटा काय। तर याच्यामध्ये इथे फायदा तर सांगितलेत। फायदे म्हणजे काय, आता जे काही सुट्ट्या पैशांचा जो प्रॉब्लेम असतो तो इथे
कमी होणार आहे, म्हणजे बंद होणार आहे. कारण की स्मार्ट कार्ड असल्यामुळे तुम्ही स्मार्ट कार्ड इथे स्वाईप करून किंवा तिथे टच करून तिथे तुमचे पैसे ॲटोमॅटिक कट होणार आहे. तुम्हाला तिकीट सांभाळायची इथे गरज नसणार आहे. तर असे काही फायदे आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर जर का तुम्ही तोटे बघितले, आता तोटे तुम्हाला सांगतो. सगळ्यात जास्त तोटा काय असणार आहे, जर तुम्ही हे स्मार्ट कार्ड प्रवासाला जाताना जर का तुम्ही घरी विसरलात तर तुम्हाला जे काही तुम्हाला प्रवासामध्ये तिकिटामध्ये जी सवलत मिळते ती मिळणार नाही आहे. आणि जर का तुम्ही प्रवास करताना किंवा ते कार्ड तुमचं हरवलं असेल तरीसुद्धा तुम्हाला सुविधा मिळणार नाही. त्यानंतर तुम्हाला पुन्हा ते कार्ड काढावं लागेल, पुन्हा तुम्हाला 199 रुपये द्यावं लागतील. आणि सगळ्यात पहिला तोटा म्हणजे आता जर का तुमच्याकडे कार्ड नसेल तर तुम्हाला आता तुमच्या खिशातले 199 रुपये म्हणजे 200 रुपये तुम्हाला आता खर्च करावे लागतील. तर विचार करा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आता जे काही महिला लाभार्थी आहेत, विद्यार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, दिव्यांग आहेत, या सर्वांना आता पुन्हा एकदा तुमच्या बसस्टँडमध्ये जाऊन तिथे लाईनीत उभं राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या खिशातले 200 रुपये आता खर्च करावे लागतील आणि 200 रुपये खर्च केल्यानंतर तुम्हाला ते रिचार्जसुद्धा करावं लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारचे इथे तोटे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आता एक कमेंट करायची आहे, तुम्हाला याच्यामध्ये फायदे दिसत आहेत की तोटे दिसत आहेत ते मला सांगायचं आहे. आता माझ्याप्रमाणे जर बघाल मित्रांनो, तर मला तर वाटतं हे जे काही कार्ड आणलं आहे, ही जी काही योजना आणली आहे, ही आणायची काहीसुद्धा गरज नव्हती. कारण की मित्रांनो, आजसुद्धा तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये जर का गेलात तर ग्रामीण भागामध्ये ज्या ST आहेत मित्रांनो, ज्या बसेस आहेत, त्यांची जर का तुम्ही गुणवत्ता पाहिली तर अतिशय त्या खराब अवस्थेमध्ये असतात. दर दिवशी कोणती ना कोणती बस रस्त्यावरती बंद पडलेली असते. जर पावसाळ्यामध्ये तुम्ही त्या बसांमध्ये प्रवास कराल तर तुम्हाला तिथे पावसाळ्यामध्ये अक्षरशः त्या बस पाणी त्याच्यामधून गळत असतं. तर मित्रांनो, बऱ्याच सारे प्रॉब्लेम असताना इथे अशा प्रकारचं हे काही डिजिटल इथे युगारंभ असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तर हे अतिशय चुकीचं आहे मित्रांनो. कारण की या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही सर्वात आधी ज्या काही बसेस आहेत त्या बसेसच्या गुणवत्ता सुधारल्या पाहिजे. आता बसेसमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा इथे व्यवस्थित केल्या पाहिजे. सुविधांमध्ये इथे सुधारणा करण्यात आली पाहिजे. परंतु मित्रांनो, असं काही न करता आता हे जे काही नवीन कार्ड आणलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता 200 रुपये चार्ज करायचे आणि ते तुम्हाला आता पुन्हा रिचार्ज करून ते तुम्हाला सांभाळायचं आहे. हरवलं तर तुम्हालाच इथे प्रॉब्लेम होणार आहे. तर अशा प्रकारचे इथे तोटे मला दिसत आहेत मित्रांनो. तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, तुम्हाला ही जी काही शासनाने आता जी काही योजना आणली आहे ती तुम्हाला कशी वाटते, त्याच्यामध्ये तुम्हाला फायदे दिसतात की तोटे दिसतात ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर अशा प्रकारचे कार्ड असणार आहे मित्रांनो. आता ते कार्ड कुठे मिळणार आहे, तर कार्ड तुम्हाला घेण्यासाठी तुमच्या जवळच्या बस डेपोमध्ये जवळच्या बस आगारामध्ये जाऊन तुम्हाला तिथे ते कार्ड मिळणार आहे आणि ते मिळाल्यानंतर तुम्ही ते रिचार्ज करू शकता. तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.